हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असणार आहे. तुमच्यासाठी अगदी छान हा व्हिडिओ मी डिझाईन केलेला आहे. तुम्हाला एंट्री केल्या केल्या नेहमी लॉसच का होतो? जरी तुम्हाला चांगलं प्राइस ॲक्शन जरी येत असेल, रिस्क मॅनेजमेंट जरी चांगली असेल, सायकॉलॉजीसुद्धा चांगली असेल, तरीसुद्धा तुम्ही घेतलेल्या स्टॉकमध्ये तो स्टॉक तिथूनच का रिव्हर्स होऊन जातो, टार्गेट का देत नाही, ठीक आहे, मंथ एंड आपला ग्रीनमध्ये का क्लोज करू शकत नाही आहात आपण. तर ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यावरती सोल्युशन्स पण मी तुम्हाला देणार आहे आणि व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला काही सेटअप्स देणार आहे जे अगदी तुम्हाला मदत करतील तुमचा मंथ एंड चा जो PNL आहे तो ग्रीनमध्ये ठेवण्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्याआधी तुम्ही व्हिडिओवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडेल तुम्हाला तर नक्कीच लाईक कराल आणि शेअर कराल आपल्या मराठी बंधू आणि भगिनींना. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. स्क्रीनवरती जाऊयात. हे बघा, सगळ्यात आधी जे लॉसेस आहेत ते आता बघा, 3 प्रकारचे लोक आहेत, ठीक आहे, मार्केटमध्ये. इनिशियल स्टेजमध्ये असणारे लोक, दुसरे आहेत सेकंड स्टेजमध्ये असणारे लोक आणि थर्ड स्टेजमध्ये असणारे लोक. हे 3 ट्रेडर आहेत, समजून घ्या. तर इनिशियल लेवलला जेव्हा तुम्ही किंवा कोणीही मार्केटमध्ये जेव्हा येतं त्यावेळेला आपल्यासोबत काय होतं बघा, आपल्याकडे नॉलेज नसतो, लॅक ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर आपल्याकडे एक्सपिरियन्स नसतो, ठीक आहे, नवीन असतो आपण, एक्सपिरियन्स नसतो, आपण त्या चक्करमध्ये ओव्हर ट्रेडिंग करून घेतो. आपल्याला काहीही प्राइस ॲक्शन येत नाही. जस्ट आल्या आल्या आपल्याला फक्त इंडेक्स ट्रेडिंग येते आणि कॉल आणि पुट माहीत असतं, बस. ग्रीन कॅन्डल दिसत असेल तर आपण अपसाईडचा ट्रेड घेतो आणि रेड कॅन्डल दिसत असेल तर आपण डाऊनसाईडसाठी तिथे पुट बाय करून घेतो. ह्याच गोष्टी इनिशियली आपल्याला माहीत असतात. आपल्याला रिस्क मॅनेजमेंटसुद्धा येत नाही. लॉसमध्ये जरी तो जात असेल तरी आपल्याला माहीत नसतं की माझी रिस्क केवढी आहे, मला किती रिस्क घ्यायला पाहिजे माझ्या रिवॉर्डनुसार. आणि रिवॉर्ड पण त्या हिशोबाने आपण ते डिझाईन केलेलं नसतं. 1:1. कधी कधी तुमचा रिस्क जास्त असते आणि तुम्ही रिवॉर्ड छोटा घेता, तर त्या केसमध्ये ॲट द एंड आपण प्रॉफिट करू शकत नाही आहोत, ठीक आहे. आणि जो इनिशियल स्टेजला जो ट्रेडर असतो त्याची सायकोलॉजी झिरो असते, ठीक आहे. बिलकुल सायकोलॉजी जी आहे ती डेव्हलप झालेली नसते. तर मी म्हणेन की अगदी झिरो सायकोलॉजी असते इनिशियल लेवलला, ठीक आहे. म्हणून इथे इनिशियली लॉस होतो, ठीक आहे. तर खूप सारे लोक तुमच्यामधून सुद्धा ह्या स्टेजमध्ये असणार. तर तुम्हाला काय करायला पाहिजे हे आपण बघूयात, ठीक आहे. या नेक्स्ट बघूयात. पहिले आपण सेकंड स्टेज बघून घेऊयात. आता ही जी सेकंड स्टेज आहे, या स्टेजमध्ये बघा, जो ट्रेडर आहे त्याला नॉलेज आहे, म्हणजे प्राइस ॲक्शन येतं, ठीक आहे, टेक्निकल ॲनालिसिस येतात, थोडंफार फंडामेंटल ॲनालिसिससुद्धा येत असणार, ठीक आहे. त्यांना माहीतही असतं की कोणत्या स्टॉक्समध्ये करायला पाहिजे. त्यांच्याकडे चांगले सेटअपसुद्धा आहेत, म्हणजे त्यांनी बॅक टेस्ट केलेले असतील ते सेटअपसुद्धा आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स पण आहे, जवळपास 1-2 वर्ष मार्केटमध्ये कामसुद्धा केलेलं असणार. काही लोकांनी 6 महिने काम केलेलं असणार, काही लोकांनी 4-5 वर्ष काम करून सुद्धा तिथे लॉसच होतो, ठीक आहे. काही लोक जे आहेत ते प्रॉपर वर्कसुद्धा करतात सेकंड स्टेजमध्ये. प्रॉपर सेटअपचा वेट करणं, सेटअप आल्यावरच एंट्री करणं आणि सेटअप आल्यावरही सुद्धा तुम्हाला एंट्री घेतल्यावर लॉसच होत असेल तर तुम्ही सेकंड स्टेजमध्ये आहात. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट. आता हा जो सेकंड स्टेजवाला जो ट्रेडर आहे तो रिस्क मॅनेजमेंटही फॉलो करत असेल तरीसुद्धा बॅक टू बॅक जर लॉसेस होत असेल तर आपली सायकोलॉजी कुठेतरी खराब होते आणि आपण रिव्हेंज ट्रेडिंग करायला लागतो. तर हे सेकंड स्टेजवाल्या लोकांना होतं की सायकोलॉजी खराब झाल्यामुळे आपण काय करतो की रिव्हेंज ट्रेडिंग करतो. त्याचा चक्करमध्ये आपण काय करतो की ओव्हर ट्रेडिंग करायला लागतो की चला मला ह्याच्यामध्ये लॉस भेटला मग मी दुसरा, म्हणजे जी आपण जे रूल्स डिफाईन केलेले आहेत स्वतःसाठी,
जे आपण रूल्स बनवलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग जर मला दिवसाला 2 ट्रेड करायचे आहेत आणि दोन्हीमध्ये जर मला लॉस झाला असेल तर आपण तिसरामध्ये लॉस झाला असेल तर 14 एकाच दिवशी पूर्ण आपण मार्केटशी फाईट करत राहतो आणि शेवटी आपण मोठा लॉस घेऊन बसतो, जो महिनाभर सुद्धा आपण रिकवर करू शकत नाही. तर अशा ह्या गोष्टी सगळं माहीत असून सुद्धा, चांगला एक्सपिरियन्स असून सुद्धा, प्रॉपर वर्क करून सुद्धा काय होतं की लॉसच जर होत असेल तर आपण सेकंड स्टेजमध्ये आहोत. सायकोलॉजी बिल्ड झालेली नसते. या स्टेजमध्ये सायकोलॉजी जी आहे ती बिल्ड झालेली नसते तेवढी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जे सोल्युशन आहेत ते आपण बघूयात. सेकंड स्टेज वाले जे ट्रेडर आहेत त्यांना काय करायला पाहिजे ह्या गोष्टीसाठी. जर एवढं सगळं येत असून सुद्धा जर मला लॉस होत असेल तर मी काय करायला पाहिजे हे नंतर तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर आलं आपला थर्ड स्टेज. आता थर्ड स्टेजमध्ये जे आहे, थर्ड स्टेजमध्ये एक्सपिरियन्स ट्रेडर असतात. ठीक आहे. एकदम चांगले ट्रेडर मी म्हणेन. 100% पैकी जे 10% पण नाही, समजा चला प्रॉफिट करणारे ट्रेडर आपण म्हणूयात, त्यांना सुद्धा लॉस होतो. ठीक आहे. आता हे 3 स्टेजमध्ये लॉस जे होतात त्यांना सुद्धा लॉस होतो, पण तो लॉस जो असतो तो कॅल्क्युलेटेड असतो. अगदी कधी-कधी ते लॉसच करत नाही. जर मार्केट सिनारिओ जरी खराब असेल तरी एकतर लॉस करणार नाही, म्हणजे प्रॉफिट होणार नाही त्यांना, किंवा लॉस जरी झाला तो काय असणार आहे, कॅल्क्युलेटेड असणार आहे, कमी लॉस असणार आहे. म्हणजेच की जर महिन्याला 1 लाख रुपये जरी प्रॉफिट करत असतील तर त्यांचा लॉस इथे 20K जरी झाला त्यांना फरक पडत नाही की एवढा लॉस झाला. त्यांना कळतं, रिस्क मॅनेजमेंट प्रॉपरली फॉलो करतात, चांगली सायकोलॉजी बिल्ड झालेली असते, कोणत्या मार्केट कंडिशनमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग करायची असते हे त्यांना कळते. तर सेकंड स्टेजमध्ये जे ट्रेडर आहेत त्यांना थर्डमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल हे आपण बघून घेऊयात. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण बघूयात की जे पहिल्या स्टेजमध्ये जे लोक आहेत, इनिशियल लेवलला जे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे. तर बघा, सगळ्यात आधी नॉलेज घ्यायचं आहे. आता नॉलेजमध्ये काय आलं, नॉलेजमध्ये आलं पहिले तर प्राइस ॲक्शन शिकायचं. आता प्राइस ॲक्शनमध्ये काय काय येतं की सगळ्यात आधी सुरुवातीला कॅन्डलस्टिक पॅटर्न्स जे महत्त्वाचे आहेत ते कॅन्डलस्टिक पॅटर्न्स तुम्हाला शिकावावेच लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर येतात चार्ट पॅटर्न्स. चार्ट पॅटर्न जरी तुम्ही शिकलात पण तुम्ही त्याचं शिकला आणि बनला आणि तुम्ही घेतला नाही, त्या सगळ्या चार्ट पॅटर्नपैकी मार्केटमध्ये कोणते चांगले काम करतात, ठीक आहे, कोणते चांगले काम करतात ते फाइंड करणं. जे चांगले काम करतात पॅटर्न्स, चार्ट पॅटर्न्स त्याच्यावरच काम करणं. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं इंडिकेटर्स. जर तुम्हाला करायचे आहेत तर चांगले इंडिकेटर्स कोणते आहेत. ठीक आहे. तर सगळे इंडिकेटर्स जे सगळे तर नाही पण जे आपण ऐकतो जास्तीत जास्त समजा 8-10 इंडिकेटर्स आहेत, त्यांपैकी फक्त सगळे बॅकटेस्ट करणं ते 8-10 इंडिकेटर्स, त्यांमधून तुम्हाला 1-2 इंडिकेटर्स असे मिळतील जे अगदी छान काम करतात. तर ते इंडिकेटर्स बॅकटेस्ट करून तुम्हाला फाइंड आउट करणं कोणते 1-2 इंडिकेटर्स आहेत जे तुमच्यासाठी चांगले काम करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लाय झोन. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आल्या ह्या नॉलेजमध्ये. ठीक आहे. तुम्हाला जे प्राइस ॲक्शन शिकायचं असतं ते सगळं ह्याच्यामध्ये शिकावं लागतं. त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये वेळ द्यावं लागतं. ठीक आहे. तुम्हाला वेळ द्यावा लागेल, प्राइस ॲक्शन शिकावी लागेल आणि त्याच्यानंतर हे सगळं शिकून झाल्यावरती तुम्हाला तुमचे स्वतःचे जे सेटअप्स आहेत, बिल्ड युअर ओन सेटअप्स. आता खूप सारे सेटअप्स बनवून ठेवायचे नाही, 2-3 सेटअप्स स्वतः तयार करायचे असतात. ते कसे होणार, एक्सपिरियन्स गेन केल्यावरती, तुम्ही मार्केटमध्ये टाईम स्पेंड केल्यावरती, सगळे पॅटर्न तुम्ही बॅकटेस्ट केल्यावरती तुमच्याकडे जे लास्टमध्ये 2-3 सेटअप उरतात ते सेटअप तुम्हाला स्वतःसाठी बनवायचे आहेत आणि स्टार्ट वर्किंग ऑन दॅट सेटअप. ठीक आहे. विथ रिस्क मॅनेजमेंट. आणि तुम्ही एक पर्टिक्युलर टाईम मार्केटमध्ये स्पेंड केल्यावरती सगळे तुम्ही जे नॉलेज गेन केलेलं आहे ते मार्केटमध्ये अप्लाय केल्यानंतर जे सेटअप्स काम करतात त्याच सेटअपवरती तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर काम करायचं आहे. त्याच्यामध्ये आलं की सेटअपचा वेट करायचा आहे, सेटअप बनण्याचा वेट करायचा आहे, नो अर्ली एंट्री. ठीक आहे. आणि
रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर, जिथे तुमची रिस्क छोटी बनते तिथेच तुम्हाला एंट्री करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील जर तुम्ही इनिशियल लेवलला आहात. आणि इथे सुद्धा सायकोलॉजीवर पण तुम्हाला काम करावं लागेल. तरी सुद्धा सायकोलॉजी तुमची एक पर्टिक्युलर, म्हणजे आता चला तुम्हाला सगळंच आलं, ठीक आहे, तुम्ही प्रॉपर कामही करत आहात आणि 2-3च महिने झाले तरीही तुमची सायकोलॉजी तिथे बिल्ड होणार नाही आहे. फ्रँकली सांगते, तुम्हाला सायकोलॉजी बिल्ड व्हायला नाही काही 1-1.5 वर्ष लागतं, ठीक आहे. मार्केटचे सगळे रंग तुम्ही जेव्हा बघून घ्याल तेव्हा तुमची सायकोलॉजी बिल्ड होणार की कोणत्या मार्केटमध्ये मला कशा प्रकारे ट्रेडिंग करायला पाहिजे, ठीक आहे. तर हे अगदी महत्त्वाचं आहे. इनिशियली तुम्ही आल्या आणि कसं असतं माहिती आहे का, इनिशियली तुम्ही आलात, लॉस का होतो, कारण की तुम्ही अगदी मोठ्या क्वांटिटीने इथे ट्रेड करता, मोठ्या कॅपिटलने येऊन तुम्ही डायरेक्ट विदाऊट नॉलेज इथे ट्रेड करता आणि मोठे मोठे लॉसेस घेऊन बसता. तुम्हाला माहितीही नसते की मला किती लॉस घ्यायचा आहे. प्रॉपर तुम्ही एक रोड मॅप तुमच्याकडे नसतो आणि येऊन जस्ट काय करता की आल्या विदाऊट नॉलेज इथे ट्रेडिंग कॉल पुट ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही ट्रेडिंग करायला लागता. तसं न करता तुम्हाला इक्विटीमध्ये तुम्ही प्रॉपर काम करून बघा, स्वतःचे सेटअप बनवा, ठीक आहे. आणि बघा, नॉलेज यूट्यूबवरती भरपूर आहे, आपल्या चॅनलवरती पण भरपूर आहे, पण ते तुम्ही स्वतःहून जोपर्यंत मार्केटमध्ये कसे वर्क करतात हे बघत नाही, त्यांना बॅक टेस्ट करत नाही, तोपर्यंत गोष्टी क्लिअर होणार नाही आहे. तुम्हाला मी दिलेले सेटअप किंवा कोणी आणखी लोकांनी दिलेले सेटअप सगळे तुम्हाला बॅकटेस्ट करावे लागतील. त्यापैकी तुमच्यासाठी कोणते काम करतात आहेत ते तुमच्या टायमिंगनुसार ते तुम्हाला एक तुमच्या डायरीमध्ये तुमचे स्वतःचे सेटअप्स, म्हणजे दिलेले सेटअप जे आहेत तुमच्यासाठी कोणते काम करतात ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे. तुमचे स्वतःचे रूल्स तुम्हाला बनवायचे आहे, तर त्याच्यावरती काम करायचं आहे. असं हळूहळू करत करत, रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत करत हळूहळू सायकोलॉजी बिल्ड होते आणि त्याच्यानंतर तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. तर आता बघा, आता हे झालं इनिशियल स्टेजवाले लोक. त्याच्यानंतर सेकंड स्टेजवाले जे लोक आहेत त्यांना तर सगळंच येतं, तरीही सुद्धा मंथ एंड तुम्ही ग्रीनमध्ये कन्वर्ट करू शकत नाही आहात, म्हणजे कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये असं असतं की तुमच्याकडे एक्सपिरियन्स जो असतो तो जास्त नसतो, जवळपास 6 महिने 1 वर्ष, ठीक आहे. तर तुम्हाला वाटतं की चला, जेव्हा बुलिश मार्केट असतं, चांगलं मार्केट असतं, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी काम करतात आणि आपण प्रॉफिटही करत असतो, ठीक आहे. प्रॉफिटही होतो त्यावेळेला. पण जेव्हा जेव्हा मार्केट रेंज बाउंड असतं, जेव्हा जेव्हा मार्केट डाऊनफॉलमध्ये असतं, त्यावेळेला तुमची गाडी कुठेतरी थांबते, ठीक आहे. तर त्यावेळेला आपण काय करतो की मार्केट सिनॅरिओज, वेगवेगळे मार्केट सिनॅरिओजमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग करायची असते हे आपल्याला माहीत नसतं आणि आपण काय करतो की बघा, मार्केट रेंज बाउंड जरी असेल, मार्केट निगेटिव्ह जरी असेल आणि तुम्हाला जर स्टॉक मिळालेला आहे की ब्रेकआउट झालेलाही असेल किंवा अगदी तो रेझिस्टन्सच्या वरती चांगली ग्रीन कॅन्डल जर क्लोज केलेली असेल, चांगली मोठी कॅन्डल जरी रेझिस्टन्सच्या वरती अगदी क्लोज केलेली असेल, तर आपण काय समजतो की हा ब्रेकआउट करू शकतो, ठीक आहे. ब्रेकआउट करेल तर मी उद्या याच्यामध्ये पोझिशन घेणार. पण मार्केट निगेटिव्ह असल्यामुळे तो ब्रेकआउट तर करतो, ठीक आहे. तुम्ही भरपूर वेळा बघितलं असणार की ब्रेकआउट करतो, ब्रेकआउट त्याच्यामध्ये होतो, पहिल्याच कॅन्डलमध्ये ब्रेकआउट झाला आणि दुसरीच कॅन्डल लगेच खाली येते. तर त्यावेळेला काय करायला पाहिजे, सेकंड स्टेजवाले लोक त्यावेळेला काय करायला पाहिजे की तुम्हाला कळलं ना मार्केट निगेटिव्ह आहे, ब्रेकआउट ट्रेडिंग अवॉइड करायची. काय करायचं, ब्रेकआउट ट्रेडिंग अवॉइड करायची आणि तो जर सेम रेझिस्टन्स डाऊन साईड ब्रेक करत असेल, तोच ब्रेकआउट स्टॉक जर डाऊन साईड परत त्याच रेझिस्टन्सला ब्रेक करत असेल डाऊन साईड, तर तुम्ही तिथे डाऊन साईडची एंट्री घेऊ शकता, ठीक आहे. तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. त्याच्यामध्ये बघा, हां, काय करायला पाहिजे, ट्रेडिंग अकॉर्डिंग डिफरंट मार्केट कंडिशन्स. जसं की चला, निगेटिव्ह न्यूज आली काहीतरी, मार्केट फॉल करतोय आणि त्या कंडिशनमध्ये तुम्ही अपसाईडचे स्टॉक्स करत आहात, तर तुम्ही चुकी करत आहात. जर मार्केट फॉल करत आहे तर तुम्हाला डाऊन साईडसाठीचेच स्टॉक्स बघावे लागतील, ठीक आहे.
चेंज युअर सेटअप्स. आता सेटअप्स पण जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की अपसाईडचा सेटअप तुमच्याकडे आहे, त्याला तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहीतच नाही आहे, की ब्रेकआउट फेल झालाय, तर मला आता याला ट्रेड कसा करायचा? मी तिथे काय करणार, की ट्रेडिंग अव्हॉइडच करणार नाही. तुम्ही त्याला डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकता आणि जर ब्रेकआउट करून जर तो खाली आला असेल, तर तिथे शार्प फॉल येऊ शकतो. तो तुम्ही तिथे तशा प्रकारे तिथे ट्रेडिंग करू शकता. सो डू ट्रॅप ट्रेडिंग विथ रिस्क मॅनेजमेंट. आता ट्रॅप ट्रेडिंग जसं की लिक्विडिटी स्वीप झालेला स्टॉक म्हणा, ट्रॅप ट्रेडिंग चे काही सेटअप्स मी तुम्हाला देईल. हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जर मी दिला तर. जर पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवून देणार आहे. तर जेव्हा मार्केट रेंज बाउंड असतं, अगदी चॉपी असतं, त्यावेळेला काय करायचं, ट्रॅपिंग जास्त होते मार्केटमध्ये. ठीक आहे, खूप जास्त फ्रिक्वेंटली तुमचे स्टॉप लॉसेस हिट होतात आणि आपण लॉसच करतो ॲट द एंड. तर त्यावेळेला काय करायचं, ट्रॅप ट्रेडिंग करायची. जसं की फॉल्स ब्रेकआउट झाला आहे, ठीक आहे, फॉल्स ब्रेकडाऊन झाला आहे. कधी कधी असं होतं की रेंज बाउंड मार्केट जरी असेल आणि स्टॉक सपोर्ट जरी ब्रेक करत असेल, तर आपण त्याला डाऊन साईड घेतो आणि तो डाऊन साईडला तुम्हाला एंट्री देतो. डाऊन साईडला एंट्री देतो, आपण एंट्री घेऊनही घेतो आणि तरी सुद्धा तो वरती येऊन क्लोज करतो, चांगला वरती स्पाइक देतो, SL हिट करतो. तिथून मग तुम्ही काय करता, की अरे आणि आता सपोर्टच्या वरती क्लोज केलाय, मी आता अपसाईडसाठी सेम स्टॉकमध्ये एंट्री घेणार. तुम्हाला तो एंट्री देतो अपसाईड आणि तुम्ही अपसाईड बसता आणि परत थोड्याशा वरती जाऊन प्रॉफिट दाखवून तो परत खाली येतो आणि परत स्टॉप लॉस हिट करतो. तर हे असं चॉपी मार्केटमध्ये होत राहतं. म्हणून एक तर तुम्ही त्यावेळेला काय करायचं, की एकतर चॉपी मार्केटमध्ये ज्या वेळेला स्टॉप लॉस हंटिंग होतात, दिवसाला म्हणजे लिमिट ठेवायची, की मी एकच ट्रेड करणार. जर लॉस झाला तर मी तो कापणार. आपल्याला ही गोष्ट माहीतच नसते, की चला रेंज बाउंड मार्केट आहे, ट्रॅपिंग चालू आहे. ठीक आहे, आपल्याला कळत नसलं आणि आपण काय करतो, की अरे माझा स्टॉप लॉस हिट झाला, चला मी दुसरा स्टॉक घेतो. दुसऱ्यामध्ये पण तुम्ही लॉस करून बघता, तिसरा घेतो. असं करत करत मग आपण काय करतो, त्या महिन्यामध्ये पूर्ण आपण लॉस करून बसतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आहे हां. तर आता जेव्हा तुम्ही मार्केटच्या ज्या वेगवेगळ्या कंडिशन्स असतात, जेव्हा तुम्ही हे ओळखाल, की चला आत्ता मार्केट कसं आहे, त्यानुसार मला माझे जे सेटअप्स आहेत ते यूज करायचे आहे. त्याच्यावरती जेव्हा तुम्ही प्रॉपरली काम करायला लागणार, त्यानुसार तुम्ही अपसाईड जायचं आहे की डाऊन साईड जायचं आहे, की ट्रेडिंग आज करायचीच नाही आहे, हे जेव्हा तुम्हाला कळायला लागेल, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची जी सायकोलॉजी आहे ती अगदी बिल्ड होणार आणि तुम्ही जे आहे ह्या स्टेज 3 मध्ये जाणार. ठीक आहे, तर जस्ट तुम्हाला हे जे मार्केट सिनॅरिओज असतात वेगवेगळे, ते जर तुम्हाला कळले, त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारे ट्रेडिंग करायची आहे हे जर कळलं, तर तुम्ही प्रॉफिटेबल बनू शकता, म्हणजे बनू शकता. ठीक आहे, तर आता बघा, तुम्हाला मी इथे सांगितलं आहे, की जे सेटअप्स आहेत, जसं की इथे एक रेजिस्टन्स आहे आणि बघा माझ्याकडे एक्झाम्पल आहेत, स्टॉक्स मी तुम्हाला दाखवू शकते, पण मी अलाउड नाही आहे यूट्यूबवरती स्टॉक्स दाखवणं, तर मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवणार. तुम्हाला अगदी लक्षात येणार, अगदी सिंपल सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवणार आहे. ठीक आहे, आता बघा, एखादा स्टॉक आहे, असा इथे येतो आहे, असा येतो आहे आणि जर इथे येऊन क्लोज झालेला आहे, इथे अगदी, किंवा इथे ब्रेकआउट जरी झालेला असेल, ठीक आहे, ब्रेकआउट जरी झालेला असेल या लेवलचा, पण मार्केटमध्ये न्यूज आहे, मार्केट कंडिशन खराब आहे, त्यावेळेला काय होऊ शकतं, ठीक आहे, होणारच असं नाही, काय होऊ शकतं, जर ब्रेकआउट झालेला आहे आणि आपण प्लॅन कुठे करतो, की नेक्स्ट कॅन्डल जर या लेवलच्या वरती निघते, 5 मिनिटाची कॅन्डल जर ह्याच्यावरती निघते, ठीक आहे, ब्रेकआउट होतो, 5 मिनिटाची कॅन्डल या ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती जर निघत असेल, तर आपण इथे काय करतो, एंट्री घेतो. मार्केट कंडिशन जर खराब आहे, सिनॅरिओ खराब आहे, न्यूज आहे, तर मी ब्रेकआउट जरी होत असेल, तर मी एंट्री करणार नाही. जरी मला क्लिअर दिसत आहे, की इथे ब्रेकआउट होत आहे, मी जाणार नाही. मे बी हा सरळ वरती निघेल, चालेल, ठीक आहे, जाऊ द्यायचं आहे, चालेल, पण मी जाणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, बुलिश मार्केट आहे चांगलं,
तर मी इथे छान एंट्री घेऊ शकते आणि चांगला हा टार्गेटही देतो. पण बुलिश मार्केट खूप कमी वेळा राहतं. रेंज बाउंड आणि डाऊन साईडचा मार्केट नेहमी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे बेरिश मार्केट आपल्याला जास्त वेळा बघायला मिळतो. त्यावेळेला आपण फसतो. ठीक आहे, म्हणून काय करायचं की अवॉइड करायचं. जर हा स्टॉक गेला छान, 1-2 कॅन्डल चांगल्या बनवल्या आणि इथे अशा प्रकारे 5 मिनिटाच्या कॅन्डल्स आहेत ह्या, असं समजा. आणि हा जर येऊन अशा प्रकारे इथे माझा हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्रेक करत असेल, तर मी इथे एक डाऊन साईडसाठी एंट्री घेऊ शकते. ठीक आहे, लिक्विडिटी घेतली गेलेली आहे आणि ह्या सेम कॅन्डलमध्ये जी ब्रेकडाऊन झालेली आहे तिच्या लो जर ब्रेक होत असेल तर मी एंट्री घेणार. ठीक आहे, आणि माझा SL काय राहणार आहे, सेम त्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या वरती माझं स्टॉप लॉस राहणार आणि मी छान इथे जेवढी रिस्क बनती आहे त्याचा अगेन्स्ट 1:2 घेऊन मी निघून जाणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला भरपूर वेळा दिसत असणार. तुम्ही ट्रेड केलेलंही असणार. कोणाकोणासोबत असं झालेलं असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे मला. ठीक आहे, आता हे झालं रेजिस्टन्स ब्रेकआउट. आता हा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउटमध्ये सुद्धा सेम होतं. ठीक आहे, ट्रेंड लाईन मध्ये सुद्धा सेम होतं. कधी कधी तुम्हाला असं पण बघायला मिळतं. मी जस्ट तुम्हाला एक आणखी दाखवते की अशा प्रकारे रेजिस्टन्स आहे आणि इथे स्टॉक ब्रेकआउट करत असेल तर आपण काय करतो, इथे वेट करतो ब्रेकआउटचा आणि चांगली वरती वीक करून जर हा खाली येऊन क्लोज झालेला असेल, जर रेंज बाउंड मार्केट आहे किंवा मार्केट बेरिश आहे, त्यावेळेला कोणते सेटअप यूज करायचे हे मी तुम्हाला दाखवते आहे. बुलिश मार्केट नाही. ठीक आहे, तर जर तुम्हाला असं दिसलं की सकाळी सकाळी ब्रेकआउट झाला, चांगली वीक बनवून जर स्टॉक खाली क्लोज करत असेल या रेजिस्टन्सच्या, तेव्हा सुद्धा मी इथे डाऊन साईडसाठी प्लान करू शकते आणि हा फॉल अगदी शार्प असतो. तर बॅक टेस्ट करायचं आहे. मी काय करणार की ह्याच पहिली कॅन्डल सुद्धा असू शकते. मी ह्याच कॅन्डलमध्ये इथे काय करणार, एक पोझिशन क्रिएट करणार छोट्याशा स्टॉप लॉस सोबत. आणि कसं आहे, तुम्ही अजून काय करता माहिती आहे का, की तुम्हाला माहिती आहे की असा सेटअप आहे, मॅडमनी दिलेला आहे. जी कॅन्डल खाली क्लोज करते आहे त्या कॅन्डलमध्ये तुम्ही अगदी एंट्री करत नाही. तुम्ही काय करता, याला आणखी खाली येऊ देता. तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की नाही, हा आता खाली येणार आहे आणि त्यावेळेला तुमचा स्टॉप लॉस मोठा होतो. ठीक आहे, तर खूप खाली एंट्री करायची नाही. छोट्याशा आणि इनिशियली काय करायचं की छोट्या कॅपिटलनी ह्या सेटअपवरती एकदा कॉन्फिडन्स बिल्ड करा. त्याच्यानंतर तुम्ही जेवढे क्वांटिटीज यूज करतात त्या क्वांटिटीने तुम्ही करू शकता. इनिशियली खूप कमी क्वांटिटीजने ह्या सेटअपवरती काम करायचं आहे. ठीक आहे, आता कोणता हा एक सेटअप आहे, आणखी एक तुम्हाला सांगते की चला इथे ट्रेंड लाईन आहे, समजा ट्रेंड लाईन आहे. ह्या सिनॅरिओमध्ये काय होतं की स्टॉक जो आहे अशा प्रकारे इथे क्लोज झालेला आहे. चांगली मोठी ग्रीन कॅन्डल जर इथे आहे तर आपल्याला काय वाटतं की हा ब्रेकआउट करू शकतो. पण जर मला माहिती आहे की मार्केट सिनॅरिओ काय आहे, गडबड आहे, तर मी अपसाईडसाठी जाणार नाही. हा ब्रेकआउट करून वरती निघाला तरीही चालेल, मी तिथे ट्रेड केला नाही तरीही चालेल, पण मी त्याला ट्रेड करणार नाही जर मार्केट कंडिशन खराब असेल तर. मी काय करणार, आता अगदी रेजिस्टन्सवर क्लोज झालेला आहे, तर नेक्स्ट डे ओपन झाल्या हा सेटअप महत्त्वाचा आहे, अगदी महत्त्वाचा आहे. ओपन झाल्या तुम्हाला इथे ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल मिळू शकते. ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल कशी असणार आहे, ती रेड असणार आहे. 5 मिनिटाची कॅन्डल बघायची
तुम्हाला जर इथे रेजिस्टन्सवरती ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल मिळत असेल तर अगदी त्याच 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या खाली एंट्री आपण घ्यायची डाऊन साईडसाठी. ठीक आहे, आणि हा सेटअप अगदी छान काम करतो आणि रेंज बाउंड आणि बेरिश मार्केटमध्ये तुम्ही जर 10 स्टॉक जरी काढलेले असणार असे जे जे अगदी तुम्हाला रेजिस्टन्सवरती क्लोजिंग मिळत असेल, इथे चांगली कॅन्डल जरी फॉर्म होत असेल, नेक्स्ट डे इथे डायरेक्ट तुम्हाला ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल मिळू शकते आणि स्टॉक सरळ सरळ खाली येताना तुम्हाला दिसू शकतो. तर 10 स्टॉकमधून 1-2 स्टॉक तुम्हाला असे मिळतात जे नेक्स्ट डे इथून खाली येण्याचे चान्सेस असतात. आता हा ट्रेंड लाईन आहे. आता हा इथे मी ट्रेंड लाईन कधी तुम्हाला जे पॅटर्न्स आपण शिकलो आहोत, जसं की कप अँड हँडल जरी झाला, त्याच्या रेजिस्टन्सवरती जरी आपण ब्रेकआउटसाठी बघत असतो आणि नेक्स्ट डे जर तुम्हाला ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल मिळाली तरी तुम्ही त्याला डाऊनसाईडसाठी ट्रेड करू शकता. किंवा इथे जसं की हा आपण होरिझॉन्टल रेजिस्टन्स बघितला, तशा प्रकारे जरी तुम्हाला तिथे ग्रीन कॅन्डल मिळत असेल, अगदी रेजिस्टन्सवर क्लोज झालेली असेल, तर नेक्स्ट डे तिथून जर मार्केट कंडिशन खराब असेल तर खाली येण्याचे चान्सेस असतात. फक्त काय पाहिजे मला, ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल 5 मिनिटावरती. ट्रेड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी कॅन्डल आहे 5 मिनिटाची कॅन्डल, ती जर अगदीच मोठी असेल तर दिवसाचा जो मुवमेंट व्हायचा असतो, पूर्ण मुवमेंट त्या कॅन्डलमध्ये झालेला आहे. तुम्हाला तिथे काहीही मिळणार नाही आहे. इनफॅक्ट तुमचा स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो. जिथे ज्या स्टॉकमध्ये मला दिसत आहे की 5 मिनिटाची जी ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल आहे ती छोटी आहे, तर मी तिथे एंट्री प्लॅन करू शकते. छोटी कॅन्डल असेल तर त्याच कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस ठेवायचा. छोटी ना मोठी मीडियम असेल तर त्या मीडियम कॅन्डलचा हाफ जो आहे तो स्टॉप लॉस ठेवायचा आणि डाऊन साईडसाठी आपण तिथे पोझिशन क्रिएट करू शकतो. हे अगदी महत्त्वाचे सेटअप्स आहेत जे अगदी बेरिश मार्केटमध्ये तुम्हाला इथे ब्रेकआउट ट्रेडिंग न करता तुम्ही डाऊन साईडसाठी ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे सेटअप्स आहेत याच्यावरती जर तुम्ही काम केलं, मी इंट्राडेची गोष्ट करते आहे. ठीक आहे, मी इथे स्विंगची गोष्ट नाही आहे. हे जे आपण सगळं डिस्कशन केलेलं आहे हे सगळं इंट्राडेबद्दल आहे. ठीक आहे, इंट्राडे ट्रेडिंग ची आपण इथे इंट्राडे ट्रेडिंगला गृहीत धरून ह्या आपण सेटअप्स सांगितलेले आहे मी तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ट्रेडिंग करायची असते. ठीक आहे, तर बघा सेकंड स्टेजमध्ये काय आहे, तुम्हाला सगळं येतं. फक्त तुम्हाला 2-3 गोष्टीवर जर तुम्ही काम केलं की मार्केट सिनॅरिओ बघून कशी ट्रेडिंग करायची ते तुम्हाला जर आलं आणि तुमची सायकोलॉजी जर अगदी छान आहे की चला आणि अगदी रूल्स फॉलो करता म्हणजे करतात, तुम्ही प्रॉफिट करणार म्हणजे करणार. ठीक आहे, तर ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत की मला कशा प्रकारे करायला पाहिजे, माझा जो प्लॅन आहे आजच्या मार्केट कंडिशननुसार काय असणार आहे. बघा, स्टॉक्स आपल्याला आदल्या दिवशीच काढावे लागतात, तर सगळेच स्टॉक बुलिश साईडचे काढायचे का? नाही, डाऊन साईडसाठीचे पण काढून ठेवायचे असतात, अपसाईडसाठीचे पण काढून ठेवायचे असतात. तर मार्केट कंडिशननुसार तुम्हाला वेळेवर प्लॅन करायचा असतो की आता मी काय करणार आहे. आणि अगदी मार्केट ओपन झाल्या कधी असं असतं की ओपन झाल्या नाही मिळत असेल, प्रॉपर सेटअपचा ब्रेकडाऊनचा वेट करायचा आणि प्रॉपर ठिकाणी अगदी जिथे छोटी रिस्क बनत असेल तिथे जर तुम्ही एंट्री करत असाल तर तुम्ही प्रॉफिट टेबल बनणार म्हणजे बनणार. ठीक आहे, तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून सांगा. बघा, तुम्हाला जर मी इथे एक्झाम्पल्स दाखवले असते तर आणखी अगदी सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असतं, पण ते अलाउड नाही आहे. ठीक आहे, स्टॉक्सचे प्राइस वगैरे चार्ट दाखवणं अलाउड नाही आहे. तर तरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवलेला आहे. ठीक आहे, तर शेअर करा व्हिडिओ आपल्या मराठी बंधू आणि भगिनींसोबत. आणि आपल्या टेलिग्रामवरती तुम्ही नसाल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड बाय.